इथेच मुजरे केले रे, मनुवादी नेत्याचे गुण गायले रे, जाती जातीत विष घातले रे, प्रस्थापित नेत्याला आदरणीय केले रे. या स्टेजवरून फक्त जे सरकारमधले जबाबदार लोक आहेत, मुख्यमंत्री, गृहमंत्री, हे जे जबाबदार लोक आहेत, ज्यांच्या हातात उपवर्गीकरण देण्याचे, त्या नेत्याचे फक्त गोडवे गायलेत. आदरणीय नेते, आदरणीय साहेब, एवढंच. सरकारला आरेला कारे बोलले नाहीत. एकही शब्द नाही की आम्हाला उपवर्गीकरण द्या, का देत नाही? का या स्टेजवरून एकही मनोज दादा जरांगे सारखा नेता नाहीये? का सरकारला तो आरेला कार्य करत नाहीये? का देत नाहीये? कुठे आमचा डेटा? काय तुम्ही केलं आतापर्यंत? काहीतरी लेखाजोखा द्या आम्हाला. तुम्ही हो म्हणताय तर मग का देत नाहीये? विषय असा आहे दादांनो, उपवर्गीकरण होईल, नाही होईल तो पुढचा भाग आहे. पण आत्ता जे एका समाजाला किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करून विष कालवलं जातंय ना, ती येणारी एक पूर्ण पिढी बरबाद करणार आहे. आणि हे कुणामुळे होत आहे? हे फक्त सरकारच्या जे गुलाम लोक आहेत, सरकारचे दलाल लोक आहेत. कारण हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आणि सरकार पुरस्कृत जर आंदोलन नसतं, तर आरेला कार्य करण्याची धमक असते. कारण गुलाम कधीच मालकाला प्रश्न विचारत नाही. इथं सरकारला कुणीच प्रश्न विचारत नाही. गावात ज्या लोकांबरोबर मी लहानपणापासून राहिलेलो आहे, ज्यांच्या ताटात जेवलेलो आहे, जे घराला घर आहे आमचं लागून, अशा लोकांबरोबर कसा सामाजिक सलोखा बिघडवला जाईल, हे फक्त या आंदोलनातून दिसून येते. माझी सर्वांना विनंती आहे की भडकाऊ भाषा बोलू नका. इकडच्या आणि तिकडच्याही लोकांना सामाजिक सलोखा जपला पाहिजेत. आपण बाबासाहेबांची लेकरे आहोत, आपण संविधानवादी आहोत आणि हे आपण जपायला पाहिजेत. जय भीम. रानमाळ असता भीमाने देह इथे झिजविला, शिंपडून रक्ताचं पाणी शिवार हा भिजविला. बहरली कणस इमानी माणसं, बहरली कणस इमानी माणसं, नाचतो जोंधळा.